नमस्कार. आज शुभांगी क्रिएशनमध्ये ना बळीराजा आहे, तर तुम्हाला बळीराजाची पूजा करण्यासाठी काय काय लागतं ते दाखवणार आहे. आणि आता बळी काढण्यासाठी आपण गाईचं शेण आणायला जाणार आहोत. तर शेतावर जाऊया, चला. हे बघा, आता आपण राणे आमरे रिसॉर्टमध्ये एंट्री केली. ही आमची इथे शेती पण आहे आणि आंब्याची झाडं वगैरे आहेत, शेती आहे. आम्ही शेतावरच बांधलेलं आहे, ते रिसॉर्ट आहे. इकडे आपण शेण आणि कुरडू वगैरे ते न्यायच्यासाठी आलो. ही बघा, ही गाय आहे. आम्ही आता शेण न्यायला येईपर्यंत ना शेण काढून झालंय. तर आता कुठे मिळेल तसं तसं थोडं थोडं गोळा करूया आपण आता. हे आता आहे कुरडूचं झाड. आता कुरडू काढूया आपण. हे बघा, ह्या झाडाचे जे बोके आहेत ना, त्यांना आमच्या इथे ना कुत्रे बोलतात. आता कुत्रे कसं काय सांगायचं व्हिडिओमध्ये, तो प्रश्न पडलेला. पण जे बोलतात ते बोलतात ना. आता तुमच्याकडे ह्या झाडाला काय बोलतात ना, ते मला कमेंटमध्ये कळवा. हा बघा, हा झाला आता बळी आपला काढून झाला. आता पूजा करूया आपण. चला, आता आपण बळीची पूजा करून घेऊया. आता हे बघा, हे मगाशी आणलं ना आपण कुरडू वगैरे, तो लावून घेऊया. हे असं आमच्याकडे लावतात कुरडू वगैरे, त्याला हे पण लावतात. हा पाचू आहे ना, हा पाचू पण लावून घेऊया आपण. बघा, अशी असते गावाकडची बळीराजाची पूजा. नमस्कार. आज शुभांगी क्रिएशनमध्ये ना तुम्हाला मी चोंडीला बैलगाड्या सजवतात ना, त्या बघायला नेणार आहे. तर चला जाऊया. पहिला बरोबर घेता तुम्ही. मग काय ते आजकाल गाडी आधी मला कोणी काही शिकवलं नाही. पुढं चाल. आता बघा, आज पहिल्यांदाच बैलजोडी बाहेर पडलेली आहेत सर्व. कारण 4 महिने बैल ना नुसते बांधून असतात, खाणं वगैरे खातात, थोडंफार घालतात, जास्ती नाही घालत, पण तरी 4 महिने बांधून असतात. त्याच्यामुळे आजपासून ना बळीराजाला सुरुवात करतात आणि आजपासून प्रॅक्टिस पण करतील रोज जुंपण्याची वगैरे. पण मग सर्व गाड्या एकत्र येतात चोंडीला आणि मग इथूनच ज्याच्या त्याच्या घरी जातात. दोन्ही साईडच्या गाड्या एकत्र येतात.
घोडागाडी पण आहेत, पण त्या घोडागाडी कमी आहेत. ह्या आमच्या गावातल्या बैलगाड्या आहेत. ह्या बैलगाड्यांचा व्हिडिओ मी का काढला माहिती आहे? माझ्या म्हणजे शारीरिक त्रासामुळे काही तर बाहेर पडू शकत नाही. बैलगाड्यांची त्यांना खूप आवड आहे, तर त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासारख्या अनेकांसाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे की त्यांना ती बाहेर जाऊन बघू शकत नाही ना. त्यांना आता सगळे बैलगाड्या बघायला मिळतील आणि ते सगळे खुश होतील, नक्कीच खुश होतील. लांबी आहे इथे. कंटाळलो बनून बनून. तर आज आपल्या समोर दादाची बैलजोडी सुद्धा आहे आणि त्यांच्या गावातली सर्व बैलजोडी आल्या त्या सुद्धा आपण व्हिडिओच्या मध्ये उमेश कदमची घे बाबा. गाडी पुढे निघतील ना तुझी आता बाबा. मग कुठे तुझी घेशील बाबा.
मुलांपेक्षा जास्त प्रेम करतो, पण जो कायद्याने नियम घातलेला आहे त्या नियमाप्रमाणे गाड्या झाल्या पाहिजे ही माझी इच्छा आहे. जेणेकरून उद्या सकाळ आपली परंपरा अशी झाली पाहिजे की बंद नाही झाली पाहिजे. पहिलं आपलं बंद होतं तेव्हा आपण बोलायचो की बिनाकाठीच्या झाल्या तरी चालतील, असं झालं तरी चालतील, पण गाड्या चालू होते. पण आताच बैलगाडीवाले बॅटऱ्या वगैरे लावतात, हे फार बरोबर नाही आहे. त्यामुळे त्याच्यावर आपण काटेकोरपणा पालन केलं पाहिजे ही माझी विनंती आहे. धन्यवाद. प्रथा चालू ठेवलेल्या आहेत. या आकर्षक असल्याने तुम्ही सजवलं आहे, त्या सजवण्यामागे काय कारण काय? सजवण्यामागे प्रत्येकाचे आज तो सण आहे, त्यामुळे आम्ही राजापर्यंत काय एक सांस्कृतिक परंपरा आपलं परंपरा पहिल्यापासून आहे की आम्ही आजपर्यंत चालू ठेवलेली आहे. आणि आमचा घोडे बालकने हा शौक आहे पहिल्यापासून, आणि आम्ही बालक मोठे. हा सुंदर ये है आगे आगे अजय ये है इनका ये या उशिरा काढल्या गाड्या सगळ्या, म्हणून बघायला मिळाल्या. जाम उशिरा काढल्या. इकडे घे. मस्त पलीकडचा बैल. कंदी आहे. पंकज भटजी नमस्कार. सावकाश. पुढे आलो आणि
गाड्या बघायला आलेलो. हो. गाड्या बघून झाल्यानंतर आता जाते वेळी काहीतरी चिकनची सोय पाहिजे ना, म्हणून जाते वेळी कोंबडी घेऊन जातो. जा जा. ही याने बनवली तो भाता आपल्या विजा भगत आहे ना आपला या म्हात्रे हे पुढं नाही गेला तोंडीपर्यंत काय लगेच फिरला.